जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम रामा गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी राम गोकुल संकट हारी राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय रामानव नीरदस नव नीरदस सम नव नीरदस नव नव नीरदस नवनीत प्रिय नवद विनोद विहारी हरि जय जय राम नवद विनोद विहारी विहारी हो हरि जय जय राम नवद नवद विनोद विहारी हरि जय जय राम हरि जय जय राम सा नि रे ग म रे ब म ध ब म प ग म रे ग हरि जय सा नि रे ग म रे ब म रे ब धा नि रे धा नि ध ब म प ग म प ग म रे धा नि ध हरि जय जय राम सा नि रे सा ग म रे धा सा नि रे सा म प ग म रे धा सा नि रे सा ध प म प ग म रे धा सा नि रे सा नि ध प म प प ग म रे धा सा नि रे सा सा सन नि ध प म प ग म रे धा नि सा हरि जय जय राम सा सन नि ध प म प ग म रे सा नि नि ध प म प ग म सा ध ध प म प प ग म रे सा सा प प ग म रे सा ग म रे सा हरि जय हरि हरि
जय दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरे जय जय राम दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय शरणागत दीना शरणी शरणागत दीना शरणी शरणागत दीना शरणी करुणा दृष्टि निहार करुणा दृष्टि निहारी 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 हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम 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 हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचन रूप पाहता सुख झाले वो 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 साजने सुख झाले हो साजने तो विठ्ठल बरोबर हो विठ्ठल बरोबर तुहा माधव बरवा माधव बरवा तोहा तोहा माधव बर तोहा तोहा माधव बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी रे तोला विठ्ठल
सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे सुखाचे आगार, सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवी वरू ओ विठ्ठल रघुपति राघव राजा पवन सीताराम, रघुपति राघव राजा राम पवन सीताराम, रघुपति राघव राजा राम पवन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ। जयांसा जनी जन्म नामार्थधारा, जयाने सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज। निसा गम निसा नि पम ग नि ग सा। मना पाप संकल्प सोडून द्या, 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 मना
संकल्प जीवी धरावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना पाप संकल्प सोडो मना कल्पना नको विषयांची मना कल्पना नको विषयांची विकारे घडे हो जन्ये सर्व विकारे घडे हो जन्ये सर्व मना पाप संकल्प सोडून मना पाप संकल्प सोडून मना सत्य संकल्प जीवी धरा जीवी धरा साने निप मम गगसा जीवी पसा साने निप मम गगसा जीवी निसा साने सा गगसा गमा गमा पपम पनी नि पनी सा नि सा ग नि सा नि सा नि सा नि पनी पनी पम मप मप मग ग मग मग सा ग नि सा जी मना सत्य संकल्प जीवी मना कल्पना कल्पना नको 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 यांची विकारे घडे हो जने सर्व विकारे घडे हो जने सर्व मना पाप संकल्प सोडो मना पाप संकल्प सोडो 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 कालच्या चिंतनामध्ये नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे अति पाप बुद्धी नरे पाप साचे या पापामुळे काय होत पुढीलांच्या द्रव्याचा अभिलाष कसा करू नये इथपर्यंतच चिंतन झालं. पण ते करू नये तर काय करावं याचं उत्तर द्यायचं राहिलं नाही. पण करू नये सांगून झालं मग काय करावं सांगा. आणि हीच आजची समस्या नव्हे का. पालकांना मुलं जी वैतागतात त्याचं कारण एवढं एकच, काय नको ते सांगत बसतात, काय हवं ते बोलतच नाही. ऐक मोबाईल बघू नको,
ते ठेवून घे. पुढं सांग ना, करू काय पण? मग सांग, मोबाईल बघू नको, मटा सोलत बस. पुढचं काहीतरी वाक्य दे ना. मग ते नाही जमत, मग रिमोट घेऊन टीव्ही लावून बसतो. ऐक, टीव्ही लावू नको. ते कोसा वर जाऊन बसतो. वर बसू नको. अरे च्या, करू काय मी इथं नक्की एकदा सांगा. उड्या मारू नको, तुम्ही मारा. हेच वय आहे ना माझं, कोचावरनं उडी मारता नाही. तुम्ही म्हणून दाखवा बरं कोचावरनं उडी एखादी. लहान पोरं नाही, लहान पोरासारखं नाही बघायचं तर मग तुम्ही वागणार. आमचे बाबा नेहमी हा विनोद सांगायचे. मुंबईला असताना समुद्रावर आंघोळीला जायचं, चौपाटी. आणि मग काठावरच सगळे कपडे काढून ठेवायचे. एवढीशी ती सगळी. आणि तिथे बाहेर तो वेगळा पाण्याचा शॉवर असायचा, खारट पाणी घरी नाही न्यायचं. त्यांच्या एका मित्राने उगाच आज्ञता करून सांगितलं, काय हे एवढी छोटी छोटी मुलं सगळे कपडे इकडे काढून ठेवतात, तिकडे आंघोळीला जातात, तुमची वय काय? इतकं चांगलं उत्तर नाही दिलं बाबाने. ते म्हणले, एवढा उन्हाळा आहे की माझी पण इच्छा असंच जाण्याची आहे. पण आता ते ह्या वयामध्ये शक्य त्यांना मिळते तर मिळू दे ना, ना कशाला उगाच घालताना तू इतके कपडे. करू दे ना त्यांना संघर्ष निसर्गाशी. वय आहे. दुसरं काहीतरी सांगत राहिलं पाहिजे. माझं हे काम आहे ते कर बरं. म्हणजे नाही सांगण्याऐवजी कामच सांगायचं. आपोआप ते बंदच होणार ना, जे काही करतोय ते. टीव्ही बंद कर सांगण्यापेक्षा ते घेऊन ये रे. मग ते घेऊन येता येतात तुला एक चॉकलेट आण, जा. 20 मिनिटं अंतरावरचं दुकान द्या. बरोबर जाता येत, बरोबर चॉकलेट घेऊन येते. तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांनी जे 40 मिनिटं टीव्ही बघायचं नाही, साधलं ना. त्यात 2 भाज्या येऊन गेल्या. तर समजा काकड्या चुकीच्या आणल्या असतील, गेलं 20 रुपयाचं नुकसान. पण तासभर मोबाईल बघितला नाही, हे त्याच्या डोळ्याची केवढी मोठी फी वाचली डॉक्टरची. प्रश्न इथे येतो, काही वेळेला नाही ते सगळं सांगत होतं, हे नको ते नको ते नको. काय हवं त्याचं ठीक आहे, नको रे म्हणा, द्रव्य ते पुढील कळलं. करू काय सांग. म्हणून समर्थ या श्लोकामध्ये छान सांगतात की कोणताही जीव, त्याच्या अंगामध्ये जीव आहे तोवर मनामध्ये सतत संकल्प विकल्प येतच राहतात. आता संकल्पच येत नाहीत मनामध्ये, असा एक ICU मध्ये तरी असेल की तिच्या डोक्यात काही तर शिरत किंवा वेडा. पण वेडा सुद्धा नाही म्हणता येणार, वेड्याला जास्त संकल्प येतात. संकल्पाचं गणित म्हणाल तर आपल्याला तासाला 1 असेल, त्याला मिनिटाला 1 येतो, म्हणून तर तो वेडा म्हणायचं. त्याला त्याच्या संकल्पाची गती नाही सहन करता येणार. तर अमुक करावं असं वाटणं हा संकल्प. सकाळी उठणं जरी भगवंताच्या हातात असलं तरी एकदा उठून झाल्यानंतर पुढच्या बहुतांशी क्रिया असं मला वाटतं. हो, बराच वेळ झाला अजून दात नाही घासले, एवढ्याच घासावेत असं मला वाटत नाही. मग केव्हा तरी घासायचे हा त्याचा काहीतरी संकल्प आहे, ठीक आहे. तर अनेक संकल्प मनामध्ये उठत राहतात. चुकीच्या संकल्पाला आपण विकल्प म्हणतात. किंवा हा संकल्प होईल का नाही याबद्दलची शंका सतत येणं हा विकल्प म्हटला जातो. तेव्हा संकल्पाचे 3 प्रकार पाहिले. एक चांगलं काही करावं हा संकल्प, ते होईल का शंका येणं हा विकल्प,
आणि वाईट करावं असं डोक्यात येणं पापसंकल्प. याला आणखीन एक जोडायला हरकत नाही. समर्थांच्या काळात नव्हती का काय अशी लोक देवजाणे. एक चौथा संकल्प घ्यायला हरकत नाही, व्यर्थ संकल्प. काही ज्याचा उपयोग नाही ते करत बसायचा संकल्प. नवीन घरी गाय आणली, मनामध्ये विचार आला, हळूहळू हिची शिंग वाढतायत. अशी शिंग वाढत वाढत चिकट, वा, या शिंगात डोकं घातलं तर काय, काय याचा फायदा आहे. मग त्या संकल्पावर चिंतन, निर्धार, दिवस ठरवला पाहिजे केव्हा हा उद्योग करायचा. बरं, हा रोज गोठ्यामध्ये जाणारा, गाईची धार काढणारा, गाईला काय हा अपरिचित नव्हे प्राणी. पण धार काढून झाल्यानंतर एका सुतानं असं ते शिंगाचं माप घेतलं, आपल्या डोक्याचं घेतलं. अरे जास्त भरत आहे. मग न्हाव्याकडे जाऊन गुळगुळीत करून घेतलं, ते पटकन गेलं पाहिजे डोकं. बायकोला कडे ना काय चाललंय काय नाही, एवढे केस कधी तर कमी नाही करत डोक्याचे. म्हणजे वट सावित्री आली आहे. वट सावित्रीला गोटा मुंडन करता त्याची कल्पना नव्हती. हे नवीनच व्रत काढलेलं दिसते, कारण त्याने दिवस तो ठरवला होता. पण वट सावित्रीला हे ती पूजेचं थाळी घेऊन वडाला गेली असेल, हे मी घरामध्ये एकटा आहे, तेवढ्यात त्या गाईच्या शेंगात डोकं घालायचं. तो पक्का संकल्प आहे. झालं, त्या बिचारी माय माऊली हे नाराज आले. गोठ्याचं दार लावून घेतलं. त्यांनी दार लावलं, इथंच ती गाय बुजली. पण दूध काढायला तर तेव्हा दार लावून नाही घेता. मालकाला झालंय काय. बरं, मालक येतो तो काय तोंडासमोर नाही उभा राहत, कधी समोर येऊन उभं राहिले. स्वतःच्या डोक्याला कुळकुळीत तेल भरपूर लावलेलं, पुढं तिच्या शिंगाला लावलं. गंगे ग गंगे, अगं गंगे ग गंगे, थोडे रे थोडे रे थोडे. आता मालक गाई बरोबर असं काही खेळेल. थोडे रे थोडे रे थोडे रे थोडे रे, 60 कंटे डोकं केलं. हा निघते कुठं बाहेर, कान अडकतात ना मागं येताना. पण हा असा विचित्र, तोंडल्या समोर लटकलेला तिला त्रास त्याचा, की त्याला सोडवण्यासाठी झटका मारती. एक झटका मारला की हा इकडंच आहे इकडं, इकडून झटका मारला की इकडंच आहे इकडं. अंगावरचे सगळे कपडे गेले, जे काही जायचे होते. आता गाईचा फटका काय सोपा गोष्ट आहे का. मी गाय काय ताकदीनं एखादा झटका देते डोक्याला. एकदा परीक्षा घ्यायची असेल तर घेऊ शकतात, मी डोक्याला का घालू. पण एक सोपा उपाय आहे, हरभऱ्याची गड्डी. हरभऱ्याची गड्डी गायला द्यायची, सोडायची नाही हातात. ती त्या गड्डीला पकडते, ज्या ताकदीनं ती गड्डी ओढून घेते. म्हणजे आपलं भान नसेल तर तोंडावर पडतो माणूस. जबरदस्त ताकद येऊन 10-10 टनाचे ट्रक चिखलात अडकले तर एक बैल त्याला कासरा लावून ओढून बाहेर काढतो. ती गोवंशामध्ये असलेली एक भयानक ताकद. तर त्या गाईनं धडका मारला, आता बाहेर मी मार खातोय हे लोकांना कळू नये म्हणून जप हात, अगं गंगे 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 गंगे, अगं गंगे गंगे गंगे. शेवटी लोकांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. वरनं बघितलं, अरे बापरे, याचं हे झालं वाटतं. दार तोडलं, तर गाईला पकडलं. आता डोकं काढायचं म्हणजे जरा वेदना होत्या, तरी पकडून त्याचं डोकं बाहेर काढलं, त्याच्या अंगावर पाणी टाकलं. बाप ते शांत बसलाय का पकडलं. बायको आली तोपर्यंत आणि एवढंच म्हणाली, काय हे अविचारानं वागणं, काय हे अविचारानं वागणं. चौपटीत रागवला. अविचार, गेली 2 महिने विचार करतोय. हे 2 महिने काय कशाचा विचार केला. गाईच्या शिंगात डोकं कसं घालेल एवढं. याला व्यर्थ संकल्प, ज्याचा आपल्याला ना लाभ, लोकांना ना लाभ, काही कामच नाही.
ती बिरबलाची पण अशी गोष्टी आहे. एक माणूस झाला म्हणले, बादशाह मला बक्षीस द्या. कशाबद्दल? मी एक कला मिळवली आहे. कसली कला? अशी दाभण ठेवायची. बरं, मी इथनं मोहरीचा दाणा टाकायचा, तर त्या दाभणीच्या छिद्रात पलीकडच्या वाटीत पडेल. याची मी खूप प्रॅक्टिस केली आहे. बरं, ठेवलं. खरंच त्यांनी मोहरीचे दाणे टाकले, पडले ते. बिरबल, त्याला काय बक्षीस देऊया? काही म्हणले, हाकला पाहिजे या माणसाला. दाभणीच्या छिद्रातनं मोहरीचे दाणे टाकायची प्रॅक्टिस करून काय मिळवायचंय? व्यर्थ आपले सगळे श्रम वाया घालवणं. हे रिकाम तिकडे उपद्रव सांगितले तुम्ही. त्यामुळे हा चौथा प्रकार आपल्याला बहुतेक तेव्हा नसावा, चकाट्या पिटणे हा. किंवा व्यर्थ संकल्पही नको, पाप संकल्पही नको. मना पाप संकल्प येत नाही असं नाही. मनुष्य हा मुळातच जन्मतः पशु आहेच. त्याला त्यांनी संस्काराने मानव करायचा आहे. तेव्हा पशुत्वाचे गुण, राक्षसाचे गुण आणि देवांचेही गुण त्याच्यात आहेतच. पण पुराणाप्रमाणे सगळं विश्व ही कश्यपांचीच उत्पत्ती आहे. तेव्हा दानव सुद्धा त्यांचीच उत्पत्ती आहे, देव सुद्धा त्यांचीच उत्पत्ती आहे, मानव सुद्धा त्यांचीच उत्पत्ती आहे. राक्षस दानव फार लांबची नाहीत, आपलेच भाऊ आहेत. आणि देव सुद्धा आपलेच भाऊ आहेत. वंश एकाच ब्रह्मदेवाकडून आला असल्यामुळे जनावरासारखी इच्छा होणं, समोरच्या कुत्र्याच्या तोंडामध्ये भाकरीचा तुकडा दिसला तर सगळ्यांनी मिळून त्याच्यावर तुटून पडणं, हे पशुत्व. आता नंतर मग त्यांना आपण ट्रेनर देतो, मग ते शिकवले जातात. मग त्याच्यानंतर ते पुष्कळ माणसालाही चकित करतील एवढे सगळे प्रयोग करतात. पण हे सगळं शिकल्यानंतर, संस्कारानंतरची गोष्ट आहे. मुलं म्हणायचे ना, तुमचा मोती इतका शांत, मोती कल्चरल दिसतोय. आता हे दागिन्याचं पण म्हणतात, मोती कल्चर्ड मोती. मोती तुमचा कल्चर्ड दिसतोय, म्हणजे चांगला वागतोय. तेव्हा पशुता ही मनुष्यामध्ये सुप्त आहेच. किंबहुना आरोग्यशास्त्राप्रमाणे पशुता हा मनाचा आजार झाला, पण सगळेच आजार मनुष्यामध्ये आहेतच. त्याच्याशी प्रतिकार करण्याची क्षमता त्याची आहे म्हणून तो निरोगी आहे. अंगात रोगच नाही असा मनुष्य असू शकत नाही. ते फक्त रोग काम करत नाहीयेत. तुझं सैन्य चांगलं आहे. ते ज्या क्षणाला दुर्बळ होईल तेव्हा तो डोक्यावर बसणार आहे, तो आतच आहे. या दृष्टीने विचार करता जरा रिकाम तेकडं डोकं ठेवलं की पाप संकल्पच डोक्यावर बसणार आहे. म्हणून हट्टाने मला रिकामा वेळ मिळूच नये याची व्यवस्था आपण करायची आणि सत्य संकल्प जीवी धरावा. रिकामा वेळ आपल्याकडे आहे याच्या भरोशावर तर सगळे गेम निघालेत. रमी, कँडी क्रश, धावत्या गाड्या, ते पोर आपले टाकतो का त्यांच्याकडे घालवायला वेळ आहे. आणि हे पालकांना मान्य आहे, हे त्या गेम करणाऱ्याला कळलेलं आहे. तुमच्या आमच्या मुलांच्या आयुष्यातले अमूल्य क्षण वाया घालवण्याचं एक प्रचंड मोठं षडयंत्र, त्याला दुर्दैवाने आपण बळी पडतो आहे. याचं कारण एकच आहे, संकल्पच देत नाही. संकल्प दिला, आता शाळेमध्ये तो प्रकार सुरू झालाय, प्रोजेक्ट देतात. एवढा प्रोजेक्ट होईपर्यंत आपोआप त्या सगळ्यापासून मुलं दूर राहतात. काय हवं ते सांगा, फक्त सत्य संकल्प जीवी धरावा. दुर्योधन होण्याची इच्छा सहज होऊ शकते, रावण होण्याची तर होऊ शकतेच शकते. वरदानंद भारती लिहितात, रावणाकडे बघू नका, आपल्याकडे जरा बघा.
रावणा इतकी शक्ती जर तुमच्यामध्ये असती तर रावणाला लाज आली असती अशी तुम्ही वागणार होतात. तुम्हाला फक्त ती ताकद नाहीये म्हणून तुम्ही शांत आहात. रावणाला लाज आली असती आमच्यामुळे. रावण होण्याची अभिलाष येणं स्वाभाविक आहे का? कितीही विपरीत वागून आयुष्यात वनवासच नाही ना. कितीही अन्यायाने वागून दुर्योधनाला आयुष्यात दारिद्र्याशी सामना करण्याचा वेळच नाही ना. आयुष्य असं जाणं चांगलं नाही का? ते दारिद्र्य नाही कधी आलं, तर युद्धात मरण आलं. चोरलेलं का होईना पण प्रचंड बलाढ्य राज्य उपभोगता आलं. आता समजा चुकून अंबानी म्हणाले चला आपले बुवा तुम्हाला मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माझा करतो म्हणून दाखवा आपले बोले नाही. फक्त फुकटचा अंबानी म्हणतोय मला इंजिनियर. आपली लाईफ आहे काय? इंजिनियरचं स्पेलिंग लिही. तिथं जाऊन शोभा करण्यापलीकडे स्पेलिंग लिही बरं याचं. आपल्याला ह्या विषयातलं कळत नाही तर आपल्याला सांगता तरी आलं पाहिजे. मला यातलं काही कळत नाही, मला इंजिनियर वगैरे करू नका. तुमच्या काय देऊळ बांधलं असेल तर देवळा भजनं वगैरे म्हणायला येतो. पण भजन म्हणण्याचे काय तुम्हाला 1,000 रुपये देणार? इंजिनियरला 1.5 लाख पगार आहे. येवो न येवो. तेव्हा असं दुर्योधनासारखं फुकटचं जर एवढं मिळत असेल तर कशाला नाकारा? ही वृत्ती येणं स्वाभाविक आहे. आणि एवढ्यासाठीच पूर्वीचे इतिहास सतत सांगावे लागतात. स्पर्धाच करायची झाली ना, दुर्योधनाशी का करतो? आपल्या भारतीय संस्कृती जपणाऱ्या पूर्वजांच्या बरोबर का नाही स्पर्धा करायला हरकत काही नाही. जरूर करावी, ईर्ष्या करावी, काही हरकत नाही. पण ती चांगुलपणाची का नाही करत? एक आपल्या इतिहासातली छान गोष्ट सांगतो आपल्याला. जेव्हा अलेक्झांडरला भारतावर स्वारी करायची होती आणि त्याला कळलं होतं भारतातली सगळी राज्य आणि सैनिक कडवट आहेत, राष्ट्रभक्त आहेत, माझ्या विरोधामध्ये ती येणारच, पण ह्यातल्या कोणाला विकत घेता येईल का? शत्रू नेहमी शोधतच असतो. परक्या देशामध्ये वेगवेगळ्या निमित्ताने घुसायचं आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून लोकसभेच्या खासदारापर्यंत यातला विकायला स्वतःला कोण तयार आहे तो शोधत राहायचं. आणि एकदा तो विकणारा सापडला मग त्यांनी शत्रू राष्ट्राला कळवायचं हे स्वतःला विकून घ्यायला तयार आहेत, पुढचं काम सांगा. तेव्हा असा भारतीय समाज किंवा समाजातलं नेतृत्व विकत घेता येईल का? तपासणीसाठी काही सेनापती पाठवले. तर ही कथा आपळेबुवांनी रचलेली नव्हे. भारतामध्ये आलेल्या ग्रीकांचा इतिहास हा मोठा खंड आहे. त्या इतिहासाच्या खंडात सरकारी परवानगीनं आलेली एक कथा आहे, संशोधनात्मक कथा आहे. तो एका तुकडीचा सेनापती एका खेडेगावामध्ये आला. त्याने विचारलं, तुमच्या नगरीचे महापौर कुठे राहतात? गावातल्या माणसाने असा रस्ता दाखवला, सरळ जा, नदीच्या किनाऱ्यावर या रस्त्याला जे शेवटचं झोपडं असेल ते महापौराचं. झोपडं? हो. आमच्याकडे साधारणतः म्हणाले नोकरीतनं रिटायर झाला की त्याला महापौर करतात, कारण त्याला आता घरासाठी काहीच मिळवायचं नाही, नोकरी झालेली आहे, पेन्शन चालू आहे. त्यामुळं सगळे धर्मादाय महापौर आहेत, पगार काहीच नाही त्याला, घर आहे चांगलं. आता त्यामुळं तो झोपडीत राहतो. वानप्रस्थाचा अभ्यास जो करतोय तो महापौर आमच्याकडे. बापरे काय भारत आहे म्हणले. बरं त्याच्याही पुढे तो सेनापती लिहितो, त्या गेलो आम्ही झोपडीपर्यंत, घोडा बाहेर बांधला, 2 समयामध्ये डेस्क,
तो काय हिशोब देत बसला होता. 60च्या पुढचा रिटायर झालेला होता तो. त्याने बघितलं, हातानेच बसा म्हणून सांगितलं. 2 समया त्याच्यापाशी होता. प्रत्येक समयीमध्ये 5-5च वाती होत्या, तेलाने भरलेल्या होत्या. एक प्रज्वलित होती, एक विझलेली. त्यांनी लिखाणाचं काम पूर्ण केलं. त्याच्यावर वाळू टाकली. पूर्वी वाळू टाकायला लागायची कागदावरती, वाळलं पाहिजे ना, शाई ओली तसं ते वाळू टाकली. थोडं फुरू. तो बोलायला जातोय तोपर्यंत थांबा म्हणाले. इकडची समई उचलली, याच्या सगळ्या वाती या समईवरनं लावून घेतल्या, ठेवल्या. एक पुठ्ठा घेतला, या वाती विझवल्या. हा बोला म्हणले. बोलतो नंतर हे काय केलं, वाती 5च होत्या, प्रकाश एक समान येणार होता. हे विझवलं कशाला, हे चालवलं कशाला? म्हणले मी हे जे हिशोब लिहित होतो हे गव्हर्नमेंटचं काम आहे, गावातले टॅक्सेस जमा केलेले, आणि हे काम करण्यासाठी जे तेल लागतं ते सरकारने मला दिलंय, ते ह्या समयीत आहे. तुम्ही माझ्याशी गप्पा मारणार आहे का सरकारी काम बोलणार आहे मला काय माहीत. आपल्या गप्पांसाठी मी सरकारी तेल का जाळावं? त्याने वरती रिपोर्ट केला, हिंदुस्थानात विकत घेता येत नाहीत. त्या माणसाला एका पैसा विषय नाही करत. तुमच्या माझ्या गप्पांसाठी मी सरकारने दिलेलं तेल का जाळावं? हे माझ्या घरचं आहे. सत्य संकल्प. मग मला संकल्प करायचा असेल तर ग्रीकांची सुद्धा मती हक्क व्हावी, असा जो आपला पूर्वज वागला होता तसा मी वागून दाखवेन. म्हण बरं संकल्प. हा संकल्प मनात सांगितला, या पूर्वजासारखा वागून दाखवेन. अर्थात त्याच्यानंतरच्या काळामध्ये अशी माणसं वागली नाहीत का? वागली. म्हणजे अगदी औरंगजेब बादशहाने सुद्धा इतिहासामध्ये शिवाजी महाराजांबद्दल बरंच लिहिलंय, बरंच बोललाय. तो लिहिलंय म्हणण्यापेक्षा तो बोललाय. त्यांनी बोललेलं सगळं त्याचे लेखक लिहून घेत, आणि त्या बोलण्यामध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या सैनिकांचं सुद्धा हेच कौतुक केलंय. तो म्हणतो आहे, शिवाजी राजा शूरवीर था, इसमें कोई बड़ी बात नहीं. शूरवीर तो बहुत देखे हैं. मुत्सद्दी था, ये भी बड़ी बात नहीं, वो भी हमारे दरबार में बहुत है. मग त्याला काय चमत्कार वाटला? ये शिवाजी राजा ने जो आदमी तैयार किए वो कभी किसी के सामने झुके नहीं और किसी के हाथों बिके नहीं. अरे मी एवढा यांना फोडायचा प्रयत्न करतोय, हे पैसे घेऊन फुटत नाहीत आणि आमच्या समोर झुकत नाहीत. अशी 2-2, 5-5 लाख माणसं उभी करणं काय राजांचा प्रभाव असेल, काय राजांचा विक्रम असेल. नाही, त्यांना ईश्वरी अवतार म्हणण्याचं पुष्कळचं कारण तेच. पण संपूर्ण त्या प्रांताची वागण्याची राहटीच बदलली. स्पर्धाच करायची झाली तर याची का नको, अशी का नको. अजून एक दृष्टांत देऊन आपण आपला विचार पूर्ण करू. तो म्हणजे असे पाप संकल्प मनामध्ये येतात आणि आल्याबद्दल आपल्याला काही फारसं वाईट वाटत नाही. याला एक फार मोठं कारण त्या टीव्हीवरच्या मालिका. त्यामुळं ज्यांना शक्य आहे त्यांनी यथाशक्ती त्या धोक्यापासून लांब राहणं आणि लेकरांना लाभ ठेवणं. तर त्याच्यामध्ये बहुतांशी ठिकाणी हेच संकल्प असतात. अगदी लग्न होताना सुद्धा तो बाप त्या पोरीला सांगणार, तुम्हें मालूम है तुम इस घर में क्यों जा रही हो. ती त्याचीच करती, पिताजी चिंता मत करना, उस घर में मैं गई 1 महीने के अंदर सबको रास्ते पे लाऊंगी. म्हणजे त्या घराचं वाटोळं करण्यासाठी हे सगळं लग्न. तिचा संकल्प तो, त्याच्या बापाचा संकल्प त्याच्या पुढचा, आणि हे सतत पाहायचं, हे सतत ऐकवायचं.
मानसशास्त्राचं वय ते महाराज, वय वर्ष 5 ते 15 किंवा 5 ते 20 या काळामध्ये जे पाहिलं जाईल, जे ऐकलं जाईल, त्याचं चिंतन आयुष्यभर राहतं. हे तर वय फार जपायचं असतं. या वयात त्याला चुकीचे पाप संकल्प जरी धरले तरी त्यांची मूठमातीच समजली पाहिजे. सत्य संकल्पाचाच विजय सातत्यांच्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, तर संस्कार राहील बाबा रे. अन्यथा फार अवघड आहे. किती अवघड आहे? आजपर्यंत अवघड आहे. आजपर्यंत म्हणजे इतर सगळ्या भगवंताच्या अवतारापेक्षा फळे आम्हाला कृष्ण किती आवडतो प्रसंग, किती आवडतो म्हणून सांगू? सांगा किती आवडतो त्याचा. रोज प्रार्थना, अहो दावा नयनी यशोदेचा सुकुमार, हा दावा नयनी यशोदेचा सुकुमार, दावा नयनी यशोदेचा सुकुमार, दावा यशोदेचा सुकुमार. मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे, शोभे मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे. गळा वैजयंती हार, गळा वैजयंती हार, दावा नयनी यशोदेचा सुकुमार, दावा यमुना तीरी जो वाजवितो वेणू, वेणू यमुना तीरी जो वाजवितो वेणू. संगे गोपाळ अपार, संगे गोपाळ अपार, दावा नयनी यशोदेचा सुकुमार. माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी, गिरिधारी, गिरिधारी. माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी, गिरिधारी. माणिक याचा प्रभु नाटकी, याचा याचा
गिरिधारी करी दुष्टांचा संहार दावा नयनी यशोदेचा सुकुमार हा दावा नयनी यशोदेचा सुकुमार हा दावा नयनी यशोदेचा सुकुमार हा सुकुमार हा गोपाल कृष्ण भगवान की जय. ही देवादिकांची चरित्र सुद्धा पुरेशी नीट पद्धतीनं पुढच्या पिढीपर्यंत ठेवली गेली नाहीत. परिणाम बाळ्या तुला काय व्हायचं रे? कृष्णासारखं व्हायचो का बरो? किती गवळणी, किती मडकी, किती फुडली, कशाच्या थोड्या कशाच्या थोड्या, अमुक काय तमुक काय, काय त्या बाललीला. आपलं वय काय आता 55च्या पुढे आहे. आता डोक्याचे बाल जायची वेळ आली. अजून बाललीलाच तुला आवडतात. पण कृष्णासारखं व्हायचंय म्हणजे काय? गवळणी बरोबर नाच करणे एवढाच. दह्याची मटकी फोडणे, फोड्या करणे, एका गोपीच्या वेणीची गाठ तिच्या नवऱ्याच्या दाढीला बांधणे. काय भागवतामध्ये काय छोट्या छोट्या लीला चालल्या असतील. नाचणे, डोळ्यासमोर कृष्ण होणे हा संकल्प केवढा सीमित आहे. एवढंच कृष्ण व्हायचंय का बरं? मग याच वयातला विचार करायचा असेल तर कालिया का नाही? याच वयातल्या कृष्णाचा विचार करायचा असेल तर गोवर्धन का नाही? अवघड करायचं, सोपं सोपं काय असेल ते करायचं. आमचं टिळकांवर अत्यंतिक प्रेम आहे सांगतो तुम्हाला. पण लोकमान्य टिळकांनी काय पत्रकारिता केली तुम्हाला जमतंय काय? हे कुठलं जमणार? मग त्यांनी समाजकारण केलं, चांगले उत्सव सुरू केले, ते जमते का? ते कुठलं जमणार? त्यांनी क्रांतिकारकांना एवढी मदत केली, त्यातलं काही जमते का? ते कुठलं जमणार? मग टिळकांना तुम्ही जे काही आवडता म्हणताय ते काय करता? टिळक सुपारी खात होते. झालं. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. काय करावं मला सांगा, काय करावं? मध्यंतरीच्या काळामध्ये एक फार चांगला सिनेमा आला होता. का कोणास ठाऊक? आला गेला मनोगती. परत दिसलाच नाही मला तिथं रस्त्यात. पण फार चांगला होता. ते आता मी मिळवणार आहे. ईर्ष्या नावाचा सिनेमा फार छान. आणि बहुतेक एवढ्या कालखंडामध्ये असा विरळा सिनेमा असेल की ज्याच्यात गावातला पाटील आणि गावातला शिक्षक हे त्या गावाचं जास्त कल्याण कोण करेल ह्या ईर्ष्येनं संघर्ष करतात. की तो पाटील शहराकडे जातो का तर ती शाळेची बांधकामाची परवानगी घ्यायला गेलेला असतो. शिक्षकाला माहिती तो गेलाय म्हणजे पाटील वरपर्यंत सगळ्या ओळखी आहेत, परवानगी मिळणारच आहे. मग ते येईपर्यंत वेळ कशाला घालवा? मास्तर विद्यार्थ्यांना घेऊन तो येईपर्यंत शाळेचं बांधकाम करून टाकतात. तो जो बैलगाडी देतो माझी परवानगीचा कागद माझ्या हातात आहे आणि एवढ्यात मास्तरनं शाळा बांधली. नुसत्या खोल्या बांधून काय होणार आहे? त्याच्यामध्ये वीज पाहिजे ना, बल्ब. एक अँपियर आहे. उद्याच्या उद्या सगळं बल्बाचं कनेक्शन लावून दे. मास्तरच्या वर्तन झाली पाहिजे. ईर्ष्या आहे त्याला. मास्तरच्या वर्तन झाली पाहिजे. तुला बिल्डिंग बांधायला महिना लागला, एका दिवसात तुझ्याकडे लाईट आणून दाखवली बा.
ईर्षा किती चांगली. म्हणून समर्थ फार सुंदर सांगतात, मना कल्पना ते नको विषयाची. कल्पना नको असं नाही, कल्पना केल्याशिवाय आयुष्यच पुढे जाणार नाही, पण विषयाची कल्पना नको. म्हणजे सुविधांच्या बद्दलच्या सारख्या कल्पना नको, चैनीबद्दलच्या सारख्या कल्पना नको, आणि त्याच्यावरचं चिंतन नको. काय होतं, हातामध्ये काय मोती पण येणार आणि दगड पण येणार. आपली जबाबदारी आहे, दगड हातात आला तर पटकन टाकून देता आला पाहिजे, तो रगडत बसू नको. वाईट गोष्टीचं चिंतन अधिक झालं की पातकाचा निर्धार होतो. हा निर्धार टाळण्यासाठी सोपी गोष्ट, आपण गच्चीमध्ये बसलोय आणि समोरनं सगळ्या गाड्या चालल्या, इतकं कुठलाही विचार आला सोडून, पाप संकल्प सोडून द्यावा. त्यातला चांगला संकल्प असेल, सत्य संकल्प जीवी धरावा. पण हा जो गाडी चालवतोय ना, मरतुकडा निघावा. तुम्ही बघाच पुढच्या आठवड्यात मी याला हाणून ही गाडी घेतो बरे हातात. आणि याच्यातच आठवडाभर तुझं चिंतन जर चालू राहिलं तर आता तुझी शक्ती असो नसो, तू हा उपद्व्याप करायला जाणार रस्त्यावर. म्हणून मना कल्पना ते नको विषयाची. मनामध्ये बऱ्याच वेळेला अशुभ कल्पना, अशुभ वासना येत राहतात. ते येणं जरी आपल्या हातात नाही तरी त्या किती वेळ ठेवायच्या हे नक्की आपल्या हातात आहे. आणि यासाठी आपलं डोकं तसं विचित्र आहे की त्याला काढून टाकलं की ते रिकामं राहत नाही. दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या संकल्पाने त्याला भरून टाकायचं. आपणच आपल्याशी बडबडत राहायचं. बुंदीच्या लाडवाचा किती वेळ विचार करतो, मला 2च मिळाले, याने 4 खाल्ले, पचणारच नाही तुला. बुंदीच्या लाडवावर काय विचार करतो. भक्तियोगाचे अजून आपल्याला 20 श्लोक पाठ झालेले नाहीयेत. त्याचा वेळ घे पहिला. अरे अंबानी सारखं घर पाहिजे रे, कशाला चिंतन करतो. 15वा अध्याय वाच फक्त, आणि जमलं तर फेसबुकवर अंबानीच्या घराची गंमत बघ. काय इतके मजले, ह्या मजल्यावर हे, या मजल्यावर हे, या मजल्यावर हे, या मजल्यावर हे, आणि फक्त विचारायचं अंबानी इथं किती वेळ राहतात. हे सगळं असलेलं वैभव हे फक्त नोकरांनी उपभोगण्यासाठी आहे. स्विमिंग टँक बांधलाय, अंबानी किती जातात त्याच्यात. त्यांच्यावर हेलिपॅड ठेवलंय, तो हेलिकॉप्टरवरनं 32 दिवसातले 32 दिवस फिरतोय. अर्थात आपल्याला कशाचाच उपभोग घेता येणार नाही म्हटलं एवढा तरी उगाच खर्च ही माणसं का करतात हे अगम्यच आहे. हो ना, आम्ही राष्ट्रपती भवनला गेलो होतो ना एकदा बघायला. बोलवलं नाही आम्हाला, कोण बनवायला, बघायला गेलो आम्ही आपला. तेव्हा त्यांनी सांगितलं या राष्ट्रपती भवनामध्ये 200 खोल्या आहेत. आम्हाला उगाचच काळजी वाटली, कसं काय वापरत असतील या 200 खोल्या. म्हणजे राष्ट्रपती होते रोज एकेका खोलीत झोपणार, आज या खोलीत झोपायचं, उद्या याकडे. आपले चेष्टा करू नका हो, हे सगळ्या खोल्यांमध्ये ऑफिसेस आहे. आम्हा असं सांगा ना मग काहीतरी त्याच्यात. ते तर नुसत्या 200 खोल्या, एकच माणूस बिचारा काय करून करेल काय त्याचं. तो काय लोळत का फिरणार आहे सगळीकडे. आपल्याला त्याचा काही उपयोग नाही. कशासाठी एवढा अनावश्यक खर्च. मुद्दा इतकाच आहे. बाकी सगळ्यांचं सोडा, स्वतःचं चिंतन स्वतः करायचं. रोज सकाळी उठल्यानंतर काल काय संकल्प शुभ केले होते एकदा आठवूया. त्या संकल्पातलं काय काल झालं, काय झालं नाही ते आठवूया. आणि ते आज कसं पूर्ण करता येईल त्याचा विचार आज जास्त करूया. पुढे उठून कामाला लागल्यानंतर नको ते पाहुणे येणारच आहे, पण आपल्या 12वीच्या अभ्यासाचं करायचं. पाहुणे आले की त्यांना सांगायचं आज मला अभ्यास आहे, मला वेगळा वेळ नकोय, तुमच्याशी गप्पा मारायला सांप्रत मला वेळ नाही. त्या विचारांना दारातूनच काढून टाक माझ्या राजा. आणि अशा शुभ संकल्पांचा तू जर धनी झालास तर तुझ्या या सत्य संकल्पाला पूर्ण करायला भगवंत बांधील होतो. इतका त्या सत्य संकल्पाचा सुद्धा
सामर्थ्याचा विषय आहे, एवढं कर असं समर्थ आग्रहाने सांगतायत. स्वतःला पण प्रबोधन करा, काय हवं ते ठरवून ते करत राहणं, आणि इतरांना सुद्धा काय करू नको ते सांगत राहण्यापेक्षा हे केलं का, हे झालं का, असं जमलं का, हे करू का, हे कराल का, हे करूया का, अशा कुठल्या तरी यादीमध्ये स्वतःचं डोकं घातलं म्हणजे मग आजचा श्लोक सुफल संपूर्ण. मना पाप संकल्प सोडून द्या, मना पाप संकल्प सोडून द्या, मना पाप संकल्प सोडून द्या, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना पाप संकल्प सोडून द्या. सोडून द्या, सोडून द्यावा, सोडून द्यावा. जय जय रघुवीर. आनंद घेता येतो. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रामचंद्र महाराज की. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज. भीष्माचार्यांच्या बद्दल चिंतन करताना आपण त्यांच्या आधीच्या 7 भावंडांबद्दल बोललो की 2 वर्षांनी एक भावंडाचा जन्म असा अंदाज घेतला. तो सगळ्यात गंभीर प्रश्न असा उभा राहणार आहे की 100 कौरवांचं कसं करायचं. या गणिताप्रमाणे 200 वर्ष बाळंतपण व्हायला पाहिजे. आणि दुर्योधनामध्ये आणि शेवटच्या भावामधला अंतर 200 वर्षाचं धरलं पाहिजे. गणित कसं सुटायचं. म्हणून मूळ महाभारत थोडं माहिती पाहिजे.
सम्राट पदावरती आरूढ झाला होता पंडू नृपती, धृतराष्ट्राचा धाकटा भाऊ. धृतराष्ट्र थोरला असताना सुद्धा का नाही झाला, त्याचं कारण मी काल सांगितलं की राजाला युद्ध आणि न्यायदान दोन्ही करावं लागतं. ते तो करू शकत नाही अंध असल्यामुळे, म्हणून त्याला बाजूला ठेवण्यात आलं. पण त्याला राज्यावर जरी बसवलं नाही तरी जणू काही तोच राजा आहे असा सन्मान आणि असं धन त्याला आयुष्यभर लाभलं. तो सन्मानापासून आणि धनापासून कधीच वंचित झाला नाही. बरं, अधिकार काढून घेतला याच्यात असूया वाटण्याचं कारणच नाही, कारण आपल्यालाच माहिती आहे राजाची कर्तव्य काय आहेत आणि त्याला आपण पात्र नाही. ठीक आहे, पण पात्र नसताना सुद्धा आपला मान राजासारखाच केला जातोय, चांगली गोष्ट आहे. असा सम्राट पदावरती असलेला पंडू आपल्या 2 पत्नींना घेऊन वनविहारासाठी गेला. आणि जेव्हा त्या गांधारीला कळलं, गांधारी धृतराष्ट्राची पत्नी, गांधार देश अफगाणिस्तान, त्याची राजकन्या, त्या बिचारीचं प्रेम काही वेगळंच. नवरा अंधा असल्यामुळे त्याला सृष्टी दिसू शकत नाही, म्हणून हिनं आपल्या डोळ्याला पट्टी बांधून घेतली, मी आता सृष्टी पाहणार नाही. अनेकांनी तिला अशी प्रार्थनाही केली होती की असं नको करूस, म्हणजे तू न पाहणं असं प्रेम व्यक्त करण्यापेक्षा त्याचे डोळे मी होईल असंही प्रेम व्यक्त करतात. येणं शक्य आहे, नाही असं नाही. म्हणजे एखाद्या लंगड्याशी लग्न झालं तर त्याला मी बरोबर सगळीकडे घेऊन जाईन म्हणण्यापेक्षा मी पण लंगडी होईन असं म्हटल्यानंतर जे होऊन बसेल, की उलट मी त्याचे पाय होईन, त्याला जिथे जिथे जाता येत नाही त्या गतीनं मी त्याला घेऊन जाईन, असंही करतात असतं. अर्थात एक आहे, असं पट्टी बांधून घेणं सुद्धा सोपी गोष्ट नव्हे. त्या मोठेपणाला सन्मानच दिला पाहिजे, यात वाद नाही. पण काही गोष्टी अभिनंदनीय आहेत, अनुकरणीय नाहीत. की जसं रमाबाईंनी माधवरावांच्या बरोबर सती जाणं अभिनंदनीय आहे, पण ह्याचं अनुकरण करण्यासारखं नाही. कारण रमाबाई जर सती गेल्या नसत्या तर नारायणरावचा खून झाला नसता. म्हणजे पतीच्या बरोबर जळून जळून प्रेम दाखवण्यापेक्षा पतीचं राहिलेलं कार्य पुढच्या आयुष्यात मी पूर्ण करीन असंही आयुष्यभर जळता आलं असतंच ना. उलट कार्यही पूर्ण झालं असतं, कार्य अर्धवट पडायची भीती राहिली नसती. तेव्हा अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या अभिनंदनीय आहेत. ते करणं सोपं नव्हे, पण त्याने फारसा लाभ नव्हे. लाभ खरा जिजाऊ मासाहेबांचा. शहाजीराजी गेले, शहाजीराजांचे जे स्वप्न होतं ते माझ्या लेकराकडनं पूर्ण करील, हिंदूंचं सिंहासनच उभं करते बघू ना, तेही सती जाणंच आहे ना. असं आत्ता मुद्दा तो नाही. पण गांधारीनं अशा तऱ्हेनं स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधून घेतली. आणि आता व्यास महर्षी असं सांगतात, तिला जेव्हा कळलं, कोणाला कळलं? गांधारीला, की कुंतीची पंडूची पत्नी कुंती, तिला दिवस गेले. अर्थात त्याच्यात आता दिवस जाण्याचा विषय नव्हता. कुंतीला 3 पुत्र विविध मंत्रांच्या साह्याने त्या मंत्रांनी त्या दैवताचं आवाहन करून त्या दैवतांचे प्रसाद म्हणून प्राप्त झालेले. म्हणजे असं मंत्रांच्या प्रभावाने मूल होतं का? आता ही शंका काढायचीच नाही. याचं कारणच असं, विज्ञान जसजसं पुढे जाईल तसतसं त्याला ते सत्य म्हणायला लागतं. जोपर्यंत ते असत्य वाटतंय त्याचा अर्थच हा की विज्ञान मागे आहे. अन्यथा मला सांगा, एका गर्भातून मूल काढायचं आणि दुसऱ्या गर्भामध्ये वाढवायचं, हे 100 वर्षापूर्वी चमत्कारच होता ना. बलराम देवकीच्या गर्भातनं काढला आणि रोहिणीच्या गर्भातनं प्रस्थापित केला. 100 वर्षापूर्वी काय पुराणकाळ लक्षातच येत नाही बुवा.
आता कुठं राहिलंय त्याच्यात काय? आता सॅरोगेट मदर हा सर्रास विषय झाला. तुम्हाला गर्भाशय भाड्याने घेता येतो, इकडचं मूल इकडे देता येतं. विज्ञान पुढे गेलं की महाभारताला ते सत्य सिद्ध करतं. जोपर्यंत हे सत्य हे विज्ञान सिद्ध करत नाही तोपर्यंत त्याला संशोधनाला चिंतनाला वाव आहे, तो अजून मागे आहे. किंवा आता कौरवांचा जन्म सुद्धा जो महाभारताने सांगितलाय तो त्यावेळेला चमत्कार वाटला असता. आज यात काहीच चमत्कार वाटणार नाही तुम्हाला. कुंतीला मंत्र प्रभावाने पुत्र झाला म्हटल्याबरोबर गांधारीला इतकं वाईट वाटलं होतं की गांधारीला पण दिवस गेले होते. तिची इच्छा अशी होती की किमान तिला होण्याआधी मला व्हावा, म्हणजे तो थोरला होईल राज्यावर. आणि कुंतीलाच मंत्र प्रभावाने प्रथम पुत्र प्राप्त झाला असं कळल्यामुळे अशी चिडली, निराश झाली, वैतागली की तिनं आपल्या पोटावर दणादणा गुद्दे मारायला सुरुवात केली. आणि त्या अपुऱ्या अवस्थेमध्ये एक टणकचा टणक असा मांसपेशींचा गोळाच जन्माला आला. तेव्हा मग सगळे व्यास आणि इतर धावले. हे काय भयानक आलं. व्यास म्हणाले याच्यामध्ये कोणीही रडण्याचं, काळजी करायचं काही कारण नाही. त्याने 100 घट आणले, मडकी, आणि तो मांसपेशींचा प्रचंड मोठा गोळा होता. त्याचे 100 भाग करून त्या 100 गटांमध्ये ठेवले. ते व्यवस्थितपणे वाढवले. त्यामुळे एकाच वयाची 100 मुलं. म्हणजे 50 वर्षापूर्वी सुद्धा आपल्याला वाटेल काय फालतूपणा चाललाय. आता ही टेस्ट ट्यूब बेबीज म्हणायची. फक्त काचेचं नळकंड नाहीये, मातीचं भांड आहे, एवढंच आहे. उलट आजच्या टेस्ट ट्यूब बेबीपेक्षा कित्येक पटीनं प्रगत आहे हा प्रकार. की एका गर्भाचं त्यांनी या पद्धतीनं 100 मांसपेशी बाजूला करून 100 मुलांना जन्माला घातलं. म्हणजे त्यांच्या मेडिकल सायन्सचं कौतुक करायला पाहिजे. आणि जेव्हा आज त्याची फर्स्ट स्टेज आपल्या डोळ्यासमोर आहे, आता ह्याला भाकड कथा म्हणण्यात काय अर्थ आहे? आज केलं जातच नाही. अगस्ती मुनींचा जन्म सुद्धा असाच घटो जन्मस्थान मडक्यामध्येच मान्य केलं आहे. तेही टेस्टी बेबी म्हणून मान्य केलेले आहेत. किंबहुना त्याच्यानंतर अगस्ती ऋषीने मडक्यातली बॅटरी शोधून काढली, म्हणूनही त्यांचं नाव त्या मटक्याशी जोडलं गेलं. मुद्दा इतकाच आहे महाराज, असे ते 100 म्हणजे गांधारीला 100 बाळंतपणं करायला लागलेली नाहीत. हा आपला मुद्दा होता. कथा कुठून सुरू झाली? हे असे कसे 100 जन्माला आले? किंवा याच्यामध्ये काहीही वाईट वाटून घेण्यासारखं किंवा भयानक आहे असं काही नाही. हे असंच्या असं आहे. किंबहुना विज्ञान पुढे गेलं की ते सिद्ध करणार की महाभारतातली कथा बरोबर आहे. असो, इथपर्यंत गणित आलं. आता गडबड अशी झाली आहे, धृतराष्ट्राच्या डोक्यात आधीपासून असूया, भावाला राज्य मिळतंय म्हणून. यात हिला आधी मुलगा का झाला म्हणून गांधारीच्या डोक्यातही असूया. या दोघांचा संयोग झाल्यावर पुढचं प्रकरण काही येणार. ते असूयेचे मूर्तिमंत पुतळा झाला तो. म्हणजे ह्यातल्या एकाची जरी निगेटिव्ह बाजू राहिली असती तरी जरा तरी तो मंद झाला असता. पण दुर्योधनाची ताकद अशी जबरदस्त आहे महाराज की आपण आपलं कीर्तनामध्ये खूप गात राहतो. ओ भगवंताचं दर्शन झाल्यानंतर 10 वेळा याला देवाचं दर्शन झालं, काही फरक पडला डोक्यात? म्हणजे कृष्णाचं दर्शन झाल्यानंतर बदलायची शक्यता असेल तर अर्जुन बदलेल. हा दगड काही आयुष्यात बदलला नाही. तेव्हा भगवत दर्शन जरी मनुष्याला बदलू शकत असलं तरी ती योग्यता त्या पात्रामध्ये पाहिजे. भगवंतांच्या सर्वशक्तिमानतेला सुद्धा काही मर्यादाच आहेत असं म्हणावं लागेल. ते सगळ्यांना नाही बदलू शकत. एखादा विदुर बदलू शकतो, पण शकुनी त्यांचं दर्शन होऊन सुद्धा नाही बदलत. तो त्यांच्या विरोधात राहत. असं बाकीच्या लोकांनी काय करावं हा मुद्दा नाही. पण हा मूर्तिमंत पुतळा का सांगतो? मी पूर्वरंगामध्ये याचं सूत्र घेतलं होतं.
की लहान मुलांसमोर आता हे असं विचित्र महाभारत ठेवलेलं आहे मालिकांनी. त्यामुळं सहज वरवर माहिती घेणाऱ्या माणसाला वाटतं तुला कोण व्हावं असं वाटतं रे. दुर्योधन इज फॅन्टास्टिक. दुर्योधन ही आदर्श घेण्यासारखी व्यक्ती आहे काय, याच्याबद्दल एक 4 मुद्दे फक्त आपण पाहू. म्हणजे पुढच्या पिढीच्या डोक्यात चुकून माकून कुठलं तरी पुस्तक वाचून हे आलं तर आपल्याला सांगता येईल. बरं, त्याच्या मनात येवो न येवो, आपल्या पूर्वरंगाप्रमाणे पाप संकल्प सतत डोक्यात घेतल्यानंतर कशी हानी होते याचं निरूपण किमान करता येईल. आणि या दृष्टीनं पाहता दुर्योधनाच्या असूयेचा किंवा दुर्योधनाच्या पाप संकल्पांचा आपल्याला कधी परिचय होतो, विद्यार्थी दशेत. हे द्रोणाचार्यांच्या आधिपत्याखाली कौरव पांडव शिकतायत. म्हणजे इयत्ता 5वी 6वीच्या मुलांमध्येच पहिलं गँग वॉर. यांना म्हणजे मॅट्रिक व्हायला सुद्धा कोणी वाट बघितली नाही. आणि जेव्हा दुर्योधनाच्या लक्षात आलं गदा युद्धामध्ये भीम आपल्या पुढं जातोय, आपण 2 दिवसापूर्वी ह्याचं चिंतन केलं. आपल्यापेक्षा जर कोणी पुढे जात असला तर आपण काय केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पापसंकल्प हा की दुर्योधन दुःशासनाने विद्यार्थी असतानाच संकल्प केला. भीमाच्या त्रासापासून मुक्त व्हायचा असेल तर मार्ग एक, भीम को खतम करो. या लेखाच्यांना कुठनं काय काय मिळालं देव जाणे, पण लाडवामध्ये विष घातलं. पण लाडवामध्ये विष घालण्यासाठी त्यांना ते उपलब्ध झालं. बरं, दुर्योधनाने समजा स्वयंपाक्याला विष मागितलं असेल, त्यांनी चौकशी नाही केली आहे. 6वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला विष कशाला पाहिजे. बरं, लाडू काही दुर्योधनाने वळले असतील, तर वळलेले लाडू घेऊन फोडून त्याच्यात विष भरून काय फुटलेले लाडू दिले. स्वयंपाकी आणि गंमत अशी आहे महाराज, याच्यामध्ये ही 4 जण एकत्र होते भीमाला विष घालण्यात. दुर्दैव आपलं ते एकटा दुर्योधन नाहीये. खरंच त्याचं स्पर्धेचा विषय तो फक्त गदायुद्धापुरता आहे, पण दुःशासनाने त्याला कशाला मदत करायची. आणि त्याही पलीकडे जाऊन आपला काही संबंध नसताना द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, त्यांनी वेली तोडून आणल्या होत्या. कशाला, ह्याला विष घालून मारला की हातपाय बांधून तलावात टाकून देऊ. म्हणजे समजा चुकून जिवंत असलास तर तलावातले अजून साप चावून त्याला मारतील. ही इयत्ता 6वीची बुद्धिमत्ता. आई वडिलांच्या चिंतनाचा पिढीवर किती प्रभाव होतो, कशावर चिंतन करत राहावं यासाठी जे सारखे दंडक सांगितले जातात ते वेडे म्हणून नाही, तुझ्या सतत चिंतनाने काही गोष्टी डोक्यात पक्क्या होतात, त्याच रक्तामध्ये उतरतात. वेड्या चिंतन तरी नको न करू नको त्या गोष्टीचं, पण परिणाम विषघादी अन्नामध्ये विषघादी अन्नामध्ये बांधी भीमा लतादी पाशांनी. हो हो टाकी सरोवरामध्ये, टाकी सरोवरामध्ये खावो त्यालाच हे जलचराने. राम राम हरे हरे राम 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 सीतापत राम 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 हरे हरे राम
घाली अन्नात विष घालून भीमाला मूर्छित केला. या चौघांनी मिळून त्याला बांधला, सरोवरात टाकला. पण ह्या दोघांचं सगळ्यांचं दुर्दैव, सरोवरातल्या विषारी सर्पांनी त्याला चावल्यामुळे विषानं विष उतरलं. त्याला अन्नातनं विषच घातलं होतं, ते विषारी सर्पांनी चावलं, विष तिकडंच गेलं. एकदा शुद्धीवर आल्यावर भीम तो भीमच मग. पण तरी सुद्धा त्याने सगळं येऊन घरी सांगितलं, आईला सांगितलं, कुंतीला सांगितलं, असं असं या सगळ्यांनी केलं, मला आग्रहाने जेवायला याने नेलं होतं, याने मला अमुक अमुक अन्न खायला घातलं. तसं म्हणाल तर समोर आय विटनेस आहे या गुन्ह्याचा. फक्त कुंतीनं त्याला शांत केलंय, बाबा रे आत्ता आपण असं विचित्र जीणं जगतोय की यामध्ये आपल्याला न्याय मागता येणार नाही, न्याय मागता येणार नाही. तुझे वडील पंडू मृत झाले, आता पंडू नंतर युधिष्ठिराला राज्य देणं हा न्याय आहे. पण धृतराष्ट्राचं म्हणणं असं आहे, अजून धृतराष्ट्र 6वीत, युधिष्ठिर 6वीतच आहे, एवढ्या लहान वयात कशाला, त्याला जरा 20 वर्षाचा होऊ दे, मग द्यायचंच आहे ना राज्य, तोपर्यंत हंगामी हा राजा. बरं हे राज्य कायमचं त्याला मिळावं ही त्याची इच्छा आहेच, त्याला मिळावं, दुर्योधनाला मिळावं इच्छा आहे. पांडव नष्ट झाले तर त्याला हवेच आहे. तर भीमाला मारण्यासाठी असं असं झालं होतं, हा खटला कोणासमोर चालवणार? धृतराष्ट्रासमोर. आणि धृतराष्ट्र चालवणार. वेडेपणाचा कळस आहे, जो स्वतःच अन्याय करायला बसलाय त्याच्यासमोरच खटला मांडताच येणार नाही. ज्यांना मुळातच तुझं घर हडप करायचंय, मी केस त्यांच्यासमोरच लावायची, तो काय न्याय करणार होता? कोणती शहाणी आहे ती म्हणली, भीमा झालं ते झालं, आता कोणालाही ते बोलू नकोस, तुला माहिती, मला माहिती, आणि विदुर काकाला माहिती. तर तू काल रात्री सापडला नाहीस म्हटल्यावर मी काकांना बोलवून घेतलं होतं की हा का सापडत नाही. काकाने विदुरांनी पण हेच सांगितलं, धृतराष्ट्राला हे सांगायला जाऊ नको, सांगायला गेलात तर तुम्हाला कळलंय हे त्याला कळल्यामुळं तो अधिक सावध होईल. त्याला बेसावधच ठेवणं सांप्रत उपयोगाचं आहे. पण मुद्दा इतकाच आहे महाराज, इतक्या लहान वयात एवढा पाप संकल्प, आणि तो नुसता ठेवला नाही, इतका दृढ. आणि हा पाप संकल्प पूर्ण होण्यासाठी दुसरं पातक केलं, काय? असत्य भाषण. ठीक आहे, एक वेळ पांडवांना नष्ट करण्याची इच्छा झाली का? ते मेल्याशिवाय मला राज्य मिळणार नाही. आपण काल पाहिलंय, धर्मराजांनी फाळणी केली आहे, दुर्योधनाला राज्य दिलंय. पण तरी सुद्धा दुर्योधनाने पांडवांचा राजसूय यज्ञ बघितला, पोटामध्ये मळमळ सुरू झाली, हे फुकटचं कसं मिळेल? दुसरा पाप संकल्प. आणि हा पूर्ण होण्यासाठी तो वडिलांशी खोटं बोलला. दुर्दैव असं आहे की नीटपणे ग्रंथाचं वाचन न झाल्यामुळे महाभारत मालिकेत सुद्धा चुका झाल्या आहेत. अनेक लोक दुर्योधनाची मखलाशी करतात आणि म्हणतात की दुर्योधन द्रौपदीवर रागवला ते स्वाभाविक आहे. का? दुर्योधन जेव्हा फसला, त्याची जेव्हा थोडीशी फजिती झाली, तेव्हा द्रौपदी त्याला हसली होती, सगळ्यांच्या देखत फिदी फिदी हसली. मग त्याला वाटलं तिची फजिती व्हावी. असं जर कोणी मखलाशी केली तर मुद्दाम सांगतो त्याची फजिती झाली तेव्हा द्रौपदी हसली, असा प्रसंग महाभारतात झालाच नाही. हा मालिकेने आमच्या डोक्यावर मारलेला प्रसंग आहे. परिणामतः ते पुढचे लेखक त्यात चुकांचीच ओढत राहिले. काही लोकांनी मला काढून दाखवलं, बुवा बघा इथं लिहिलंय महाभारतात ती हसली होती. म्हणलं शहाणे, द्रौपदी
हसली. असं राजसूय यज्ञ प्रकरणात लिहिलंय का? नाही. यज्ञ बघून घरी आलेल्या दुर्योधनाच्या तोंडी ते आहे. तो आपल्या वडिलांना सांगताना हे मसाला लावून सांगतोय की त्यामुळे सभेमध्ये आमची अशी फजिती झाली आणि आम्हाला द्रौपदी हसली. जे झालेलं नाही ते दुर्योधन खोटं बोलतोय. दुर्योधनाने बोललेलं खोटं आम्ही मालिकेत सत्य मानतो. त्याने आपल्या वडिलांना उचकवण्यासाठी हे खोटं बोललंय. कारण मयसभा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मय नावाचा दानव होता. तो काही देव नव्हे, यक्ष नव्हे, कोणीच नव्हे, दानव. मय नावाचा दानव होता. त्याला काम दिलं होतं. आपण नेहमी मोठं समारंभ असतो तेव्हा असं एखादं फॅन्सी भवन करतो. मजेशीर पाहिजे. माणूस चालत गेला, त्याला वाटलं जमीन आहे, पटकन तिथं पाणीच लागलं पाहिजे. दिसतंय जमिनीसारखं पण पाणी आहे म्हणून त्यांनी धोतर वर घेतलं की कडक जमीन. बरं डोकवायला म्हणून खिडकीतनं डोकं काढलं तर टणकन भिंतीवर डोकं आपटलं पाहिजे, कारण खिडकी नाहीच आहे तिथे. दार म्हणून गेला तर रिबाऊंड मागच, दार नाहीच आहे. मग आता जायचं कुठनं? जाणकाराला बरोबर घेतल्याशिवाय तुम्ही त्या सभेत फिरूच शकत नाही. आणि अशा तऱ्हेची सभा त्या मय नावाच्या राक्षसाकडून धर्मराज आणि कृष्णाने बांधून घेतली. यातलं एक महत्त्वाचं वाक्य असं की सनातन काळापासून आजपर्यंत प्रत्येक वेळेला राक्षस हे आपले विरोधकच होते असं नाही. अनेक वेळेला राक्षस सहाय्यक सुद्धा होते. मुळात राक्षस सहाय्यक होऊ शकतात, आणणारा फक्त पाहिजे. नाही तर रावण राक्षस आहे, तो त्याज्य आहे, पण विभीषण त्याचाच भाऊ आहे ना राक्षस. त्याचा स्वीकार करूनच रामराज्य पुढे जाणार ना. आणि उलट असं काहीतरी प्रचंड केलं ना की उपमा राक्षसाचीच देतात, देवाची देतच नाही, राक्षसाची देतात. समजा मी तुमच्याकडे जेवायला आलो आणि 10 लाडू खाल्ले, घाबरू नका. एवढं काय खातोय मी? पण समजा खाल्ले, पहिलं अभिप्राय काय? पचनशक्ती चांगली आहे वंचित. समजा 50 खाल्ले, काहीतरी दैवी शक्ती आहे बाबा, त्याशिवाय का 50 लाडू जमतायत. आणि समजा 100 खाल्ले, राक्षस आहे का काय? राक्षस कधी म्हटलं तुम्ही? नाही. याच्याही पेक्षा मोठं असेल तेव्हा राक्षस म्हणायची पद्धत आली. राक्षस यो काम काय आमरस पिणं का चेष्टा? पातेलं नाही, बादलीनं पितोय मी ना मगापासून. मग त्याला तो म्हणजे वाटीनं प्यायल्या तर माणूस, बादलीनं प्यायला तर देव तलावातच गेलाय. रामदास स्वामींनी शंकरांची आरती लिहिताना असंच लिहिलं, देवी दैत्य सागर मंथन पै केले, या माझी अवचित हालाहल आणि ते विष शंकरा तू पिऊन टाकलंस. कोणासारखं? देवासारखं नाही, राक्षसासारखं प्यायला लागले का? तेव्हा असुरपणे. राक्षस प्रत्येक वेळेला आपले विरोधकच होते असं नाही. ते उलट अधिक शक्तीचे नेहमी राहिले. म्हणून तर एका मुलाला निबंध लिहायला दिला होता ना, भारतीय अर्थव्यवस्थेवरती निबंध लिही. आणि त्यांनी निबंध लिहिला, भारताच्या जगाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे चोर. मास्तर म्हणले म्हणजे काय? म्हणजे काय? वाघाचे पंजे, कुत्र्याचे का, मिनिटाची मान? हो, चोर आहे म्हणूनच सगळं आहे. चोर आहेत म्हणून दारं खिडक्या होतात. म्हणजे सुताराला काम मिळालं, अर्थकारण आहे ना, त्यामुळे लॅच होते. लोखंडाला काम मिळालं, त्यामुळं मग ते सिक्युरिटी कॅमेरे कोणामुळे खपले? चोरच नसते तर कशाला कॅमेरे लावतो तुम्ही? मग रिझर्व्ह बँकेला, सगळ्या बँकांना कोडिंग आलं, अमुक आलं, थंब आलं, हे सगळं मशीन कोणामुळे खपली? चोर आहेत म्हणून नाही ना. बँकेत लॉकर कोणामुळे आहेत? काय मेलेची बुद्धिमत्ता आहे. आणि आज तर खरंच प्रचंडच प्रबोधनाची गरज आहे.
की चोरांनी काय नवीन प्रकार शोधून काढलेत, मोबाईलवर काय फोन करतात, तुम्ही चोरीमध्ये अडकलाय, पैसे काय द्या, वाचतील ते थापा मारतात, आपण व्हिडिओ कॉल केला की ते CBIच्या ऑफिसमध्ये बसलेली जो देखावे करतात, आणि त्यात 10 लाख गेले की परत दुसरा फोन येतो, तुमचे पैसे मिळवून देणारे आम्ही पोलीस आहोत, त्याचे पुढचे पैसे काढतात. म्हणजे सायबर क्राईमसाठी काय प्रचंड आपल्याकडचा इंटेलिजन्स काम करतोय. पुन्हा एकदा विषय तोच आहे, सगळ्यांच्या डोक्यातला बहुतांशी पाप संकल्प आहे. का असं केलं की दुर्योधनासारखं राहता येतं. असं दुर्दैव महत्वाचं असं आहे की राक्षस चोर आपल्यापेक्षा नेहमी 2 पावलं पुढे धरले जातात. या मय नावाच्या राक्षसानं ही अशी सुंदर सभा केली. अशी सभा आम्ही केली आहे असं त्या दालनात शिरण्यापूर्वीच धर्मराजांनी युधिष्ठिराला सांगितलं. मुळात धर्माचं आणि युधिष्ठिराचं वय एक आहे, आसपासच्याच वयातले सगळे आहेत. तेव्हा आपण भाऊ समजा फिरायला गेलो आणि मला इथं चिखल झालंय कळलं नाही, पाय सटकला, स्विंग थाप. कल्पना करा तुम्ही सगळेजण एखाद्या फॅमिली ट्रिपला गेला असाल आणि अशी समजा झाली, याच्या पुढची रिॲक्शन काय असते? हे सगळे हसस, अभ्या काय आपळ्या, काय डोळ्यात का भोस काढले का तुझे, का चिखल दिसलंच नाही, पाण्यात. समान वयाचे सगळे आपण भाऊच एकत्र आहोत, कसले अपमान, कसली मानहानी दमलेली. इथं काय नागरिकांच्या चपराशांसमोर पडलायस का? सगळे तुम्ही एका लेव्हलची माणसं तिथे आहात. बरं, ते दालन त्या दुर्योधनाला दाखवत असताना द्रौपदी तिकडे आलेलीच नाही. समारंभामध्ये ती तिकडे जेवणाची व्यवस्था बघते. आणि जेव्हा थोडी फजिती झाली, हे जरी सत्य आहे, ती का झाली? तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलात. त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की इथं फसवं आहे, तर त्याला विचारल्याशिवाय जायचं नाही ना पुढे. तू काय सांगणार, मुदा खड्ड्यात. असा फसला येतो. जमीन म्हणून चालत गेला आणि पाणी लागलं, एवढंच काय ते झालं. पण अशी माझी फजिती झाली म्हटल्यावर बाबा सुद्धा नुसते हसतील, हा म्हणून. पण लुटायला परवानगी देणार नाही. लुटायची परवानगी पाहिजे असेल तर बापाचं टाळकं फिरवलं पाहिजे. आणि बापाचं टाळकं फिरवण्यासाठी सोपा उपाय, खोटारडेपणा केला पाहिजे. या खोटारडेपणासाठी दुर्योधन म्हणालेला आहे, हसली द्रौपदी मज हसली द्रौपदी मज यज्ञ ह्या सभेत, हसली द्रौपदी मज यज्ञ ह्या सभेत, हसली द्रौपदी मज चालताना या मय सभेत, चालताना या मय सभेत, पाय भिजले रे पाय भिजले भूमी भ्रमाने, पाय भिजले भूमी भ्रमाने. माझे पाय भिजले तर द्रौपदी काय म्हणाली माहितीये का बाबा? काय म्हणाली? आंधळ्याची ही मुले आंधळीच, आंधळ्याची मुले आंधळीच. महत्वाचं काय लक्षात घ्या, द्रौपदी तुम्हाला आंधळ म्हणाली, आता बाप चिडला. आणि द्रौपदी समजा चुकून माकून धृतराष्ट्राची मुलगीच असती तर तू इतका चिडला असता असं नाही. पण मानवी व्यवहारामध्ये हा प्रॉब्लेम आहेच. एकच चूक मुलीनं केली तर आपली मानसिकता वेगळी, आणि सुनेनं केली की आमची मानसिकता वेगळी. काय करणार?
आधी असा विचारच डोक्यात येत नाही. आता सुनेकडनं जे समजा माझ्या लेकीकडनं झालं असतं मी काय करणार होते, एक छबे काय का असं केलं सुधारून टाकायचं. कुठनं का बाई बांधली आहे माझ्या गळ्यात, कुठनं आणले, हेच का तुमच्या घरातले संस्कार. विष्णू सहस्रनाम सुरूच. डोळ्यावर चष्माच येत नाही. माझ्या लेकरांना केलं असतं तर काय करत होता. सोनूबाई बोलली, अरे देवा. म्हणून मग ते सगळं जुगार नावाचं प्रकरण झालं. याही पलीकडे जाऊन दुर्योधनातला एक सद्गुणही सांगतो. कसा आहे, आपल्याकडची ही एक सभ्यता आहे की सगळे दोष एखाद्या वेळी जास्तीत जास्त दोष असतील पण काहीतरी सद्गुण प्रत्येकात आहे आणि तोही आपल्याला पाहता आला पाहिजे. या गणिताप्रमाणे दुर्योधनाचा जर एक मोठा सद्गुण बघायचा झाला तर त्याचं नेतृत्व फार उत्तम आहे. कशा अर्थी उत्तम आहे. आपसामध्ये प्रचंड भांडणं असलेले अनेक योद्धे त्याच्या अध्यक्षतेखाली एक आहे. हे नेतृत्वाचं खरं लक्षण आहे. उत्कृष्ट नेता तो की खाली असलेल्या कार्यालयातल्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं एकमेकाशी भांडण आहे. तो म्हणतो तुझ्याबरोबर जात नाही, तो म्हणतो ह्याच्याबरोबर येत नाही. पण याने जर सांगितलं चला सगळे की सगळे येतात. सगळ्यांचे आपसातले विरोध. भीष्मांचं आणि कर्णाचं भांडण आहे, कर्णाचं शल्याचं भांडण आहे, शल्याचं द्रोणाशी भांडण आहे. एवढ्या सगळ्या सेनापतींचं एकमेकांशी भांडण आहे. सेनापतीच एकमेकांच्या वैतावरती आहेत. हे असताना दुर्योधनचं म्हणाला उद्या हे करायचं, सगळे हो करूया. नेतृत्वाला पर्याय नाही. फक्त एकच गडबड अशी आहे, प्रामाणिकता. गदा युद्धामध्ये भीम आपल्याला मारणार हे लक्षात घेऊन ज्याने आईशी संपर्क केला, माते मला असं कळलंय की तू जन्मभर डोळे बांधून ठेवले असल्यामुळे त्या डोळ्यामध्ये तेज आलंय. त्यामुळे दुर्योधन अत्यंत निर्भय वगैरे होता. या वाक्याचं हे उत्तर आहे की त्याने सांगितलं निर्भय वगैरे नाही, मला भीमाची भीती वाटत आहे, तर त्याच्या गदेचा प्रभार झाला तरी मला काही होणार नाही. असा वज्रदेह माझा करून टाका. तू माझ्या शरीरावर नजर टाकलीस की माझा देह कवचधारी होईल, वज्राचा होईल. भीमाला मी घाबरलो आहे हे दुर्योधनाचंच वाक्य न. मग निर्भय बनो अभियानाचं काय झालं. म्हणजे काय होतं, कादंबऱ्यातल्या वाक्यावरनं आपण त्याच्याकडे बघायला होतो. काय शूरवीर होता, कसला शूरवीर आहे. आणि हे भीमाला कळू नये अशा तऱ्हेनं मिळवतोय. गेम असेल तर मग एकमेकांना माहीत पाहिजे ना. तो तसाही त्याच्याकडनं मिळवतोय. मात्र दुर्योधनाला असं वाटलं की मी आता पहाटे आईकडे जाणार आणि माझा देह वज्राचा करणार. कुणाला कळलं नाही हो. शक्य आहे काय. तो आईकडे जाण्याच्या रस्त्यावरच गोपालकृष्ण थांबलेले. आईनं सांगितलं होतं सगळं शरीर वज्राचं करायचंय. हो, मग येताना अंगावर एकही कपडा ठेवू नको. दृष्टी शरीरावर कशी पडेल मग. म्हणजे दुर्योधन कसा निघाला असेल पहा. आणि हे निघाल्यावर मध्ये भेटले. वा वा. राजकारणामध्ये हव्यास माणसाचं काय करतात. पहिले से ही नंगा कर दिया यार. खूप क्या बात आहे. या पद्धत झाली वेळ जायची. काय हे तुला कुणी सांगितलं.
तिची दृष्टी पडल्यावर तू वज्राचा होशील असं तुला कोणी सांगितलं? म्हणलं युधिष्ठिरानं. आयुष्यपद आमच्याच लोकसभेतला माणूस आहे तुला हे सांगणारा. अरे बापरे, देवाचं काम किती वाढवलंय बघा त्याने. लगेच गोपालकृष्ण म्हणतात. म्हणून तुला बावलट म्हणतात रे दुर्योधना, म्हणून बावलट म्हणतात. कोणावर विश्वास ठेवायचा? धर्मराजा आत्ता तुझा शत्रू आहे. शत्रू जो सल्ला देईल तसं वागतात का युद्धात? अरे डोकं नावाची वस्तू वापरावी रे. काय टोपी घालायची खुंटी म्हणून दिलं का देवाने डोकं तुम्हाला? वापर ना ते काहीतरी. ते त्याला पटलं. धर्मावर विश्वास ठेवावा का? तुला माहित नाही धर्मराजाने काय गंमत केली आहे. अरे दुर्योधनाला तुला नातवंड आहेत आता. हे तुझं वय. गांधारी आता पणजी आहे. तुला नातवंड असलेल्या वयात तुझा असा तिच्या समोर उभा राहिलास आणि शी काय हे असं तिच्या डोक्यात जरी आलं तरी तिच्या डोळ्याचं तेज वाढेल, त्याच्यामध्ये तिरस्कार येईल आणि तिच्याच डोळ्याच्या तेजानं तिच्या समोरच मरशील. आईकडूनच तो संपावा हा डाव आहे धर्माचा. तुला कळत नाही येडच्या. म्हणला करेक्ट. आता मी काय करू? काळजी करू नको, मी तुझ्यासाठी बरमुडा आणली आहे. त्या बरमुडाचा जन्म इथे आहे. हो नाही, बरमुडा नाही, त्याला काय आपल्या का 3/4 कारण गुडघ्यापासून किंवा गुडघ्याच्या थोडीशी खाली जाते त्याला आपण 3/4 म्हणतो. ते 3/4 पॅन्ट हे प्रकरण केलेलं आहे. कमरेपासून बरोबर गुडघ्यापर्यंत फुलांची आहे. अरे वा, तुला हे करता येतं? आम्हाला वनमाळी म्हणतात. ते म्हणायचं थोडंसं आता हे घालायचं. असं जातात काही समोर. मातृदेवो भव पितृदेवो भव, देवावर. आणि आता जेव्हा गांधारी तुला विचारे तुझ्या अंगावर कपडे नाहीत ना, अशा वेळी काय बोलायचं? खरं बोलायचं. फुलं म्हणजे कपडे आहेत का? फुलं म्हणजे कपडे आहेत का? नाही. मग तिनं विचारलं कपडे अंगावर आहेत का? काय म्हणायचं? नाही. का? खरं आहे का नाही? हे काय कृष्णाचं बोलणं आहे. त्याला एका फुलाच्या चड्डीत फुल केला. हे बुड्डा बोलो येल आता येणं हो म्हणलं. ते फुलाची चड्डी घालून गेले महाराज. आणि आईनं विचारलं कपडे नाहीत ना? नाही. आता मी पट्टी सोडते डोळ्याची. सोडली. आता गोलगोल फिरत राहा. कपाळ वज्राचं, डोळे वज्राचे, कवटी वज्राची, मान वज्राची, गळा वज्राचा, छाती वज्राची, पाठ वज्राची, पोट वज्राचं, कंबर वज्राचं. आणि जर नाडी दिसली, हे काय घालून आलास? एवढं तरी म्हणावं गांधारीनं. महाभारतात गांधारीच्या तोंडी एवढंच वाक्य आहे. तुला कृष्ण कुठे भेटला? ही अक्कल दुसऱ्या कोणालाही येऊ शकत नाही. तुला कृष्ण कुठे भेटला? अगं कुठे काय बोल नको. मूर्ख माणूस. आता सगळा देह वज्राचा झाला. इथपासून इथपर्यंत वज्राचं नाही होऊ शकत. याचं कारण भगवंतांना आपल्या भक्तांच्या वचनाची काळजी आहे. आणि भगवंतांचा अत्यंत प्रिय भक्त असलेल्या भीमानं प्रतिज्ञा केली आहे की शेवटच्या युद्धात दुर्योधनाच्या मांड्या फोडून त्याला मारीन. तर त्या फुटल्या पाहिजे याची काळजी घ्यायला देव बसले. काय गंमत आहे पहा. एवढं वाईट वागायचं हे भीमाच्या स्वभावातलं गणित नव्हे, पण दुर्योधनाचं वागणंच इतकं विचित्र झालं की द्रौपदीला सभेमध्ये आणल्यानंतर सगळ्या राजसभे देखत त्यांनी आपल्या पायावरचं पितांबर बाजूला केलं आणि
परस्त्रीला सुनेला एका हाताने आपली मांडी उघडी करून दाखवली आणि सगळ्यांच्या देखत निर्लज्जपणे म्हणला, द्रौपदी बस या मांडीवर. तेव्हा भीमाने प्रतिज्ञा केली होती, दुर्योधना द्रौपदी सोड, माझी गदा या मांडीवर बसणार, आज नव्हत्या चोरडा करीन त्याचा. असं एखाद्या कुलस्त्रीचा अपमान जो करणारा असेल त्याला या पद्धतीनं मृत्यू देण्याचा भीमाचा सत्यसंकल्प जर उरामध्ये चांगला पक्का असेल तर तो पूर्ण व्हावा यासाठी स्वतः कष्ट करायला भगवंत सिद्ध आहेत. पुढे भीमाच्या या सगळ्या इच्छा देवाने पूर्ण केल्या. एक प्रश्न अनित्रित राहील आणि तो म्हणजे गदा युद्धात कमरेच्या खाली घाव मारणं हा धर्म नाही. त्या दुर्योधनाला फारशी भीती नव्हती, कारण नियमातच बसत नाही कमरेखाली मारणं. मग तरी सुद्धा भीमानं कशा काही गदा फोडल्या आणि तरी भीमानं अधर्म केला असं का कृष्ण म्हणत नाही? युधिष्ठिर त्याचा त्याग का करत नाहीत? सस्पेन्स केल्याशिवाय मालिका चालेल कशी आपली? अशा काही सस्पेन्सचं उत्तर उद्या आपण युधिष्ठिराची व्यक्तिरेखा पाहू, कारण त्याच्यासमोर हे युद्ध झालंय. युधिष्ठिरा समोर मारामारी झाली, युधिष्ठिरा समोर मांड्या फोडल्या आहेत. आणि आयुष्यभर धर्म, नीती, न्याय, नियम याला अत्यंत काटेकोर असणारा युधिष्ठिर त्यांना भीमाला शाबासकी देऊन तो भीमाला घेऊन गेला. असं धर्म तिथं कसा काय वागू शकला? पंचायत ती होती. बरं, हे युद्ध बघायला दुर्दैवाने बलराम आले होते. बलराम हे दुर्योधनाचे काही काळ गुरु राहिले गदा युद्धातले. म्हणजे अंपायर एवढा मोठा आलेला आपला थोरला भाऊ कृष्ण उभेच आहेत. एवढ्या मोठ्या अंपायर समोर आणि एवढा नियम पाळणाऱ्या या रेफरी समोर हे युद्ध होणार. आणि याही युद्धात भीमाने मांड्या फोडून दुर्योधनाला थांबवला, संपवला. असं कसं काय होऊ शकलं? का मान्य होऊ शकलं? का सन्मान्य होऊ शकलं? पाहायचं. पण मुळात गंमत अशी आहे, हे जर चड्डी प्रकरण केलं नसतं तर कसं काय त्याची इच्छा पूर्ण होणार होती? मुद्दा इतकाच आहे, दुष्टांना योगान युग वचक बसेल असा काहीतरी पराक्रम करून दाखवीन हा सत्य संकल्प मनात धरलायस का? बस हा संकल्प पूर्ण करायला भगवंत बांधील होतात. म्हणून अखेर समर्थांचे शब्द लक्षात ठेवायचे. मना सत्य संकल्प जीवी धरावा, जीवी धरावा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना पाप संकल्प सोडून द्यावा. मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषया नको विकारे घडे हो जने सर्वचेची. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, जीवी धरावा, जीवी धरावा.